ॲपलचे ओनर स्टीव्ह जॉब यांनी त्यांच्या मुलांना 16 वर्षापर्यंत मोबाईल दिला नव्हता. ऐकून आश्चर्य वाटेल, पण होय, हे खरं आहे. त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की मुलांना एवढी जास्त टेक्नॉलॉजी गरजेची नाही. आणि मायक्रोसॉफ्टचे ओनर बिल गेट्स हे देखील त्यांच्या मताशी सहमत आहेत. एकीकडे भारतात 70% आयफोन EMI म्हणजेच कर्ज काढून घेतले जातात आणि दुसरीकडे $1 बिलियन कंपनीच्या मालकांचे हे म्हणणे आहे. मुलांना टेक्नॉलॉजी स्क्रीन देऊच नये या विचारांची मी नाही, पण गरजेपेक्षा जास्त स्क्रीन दिल्याने काय काय नुकसान होऊ शकते. तर आजचा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे. अनेकांना प्रश्न पडतो की मुलांना मोबाईल इंट्रोड्यूस करायचे, स्क्रीन इंट्रोड्यूस करायची आहे, पण कशा पद्धतीने करू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. WHO गाईडलाईननुसार तुम्ही मुलांना 1 वर्षाच्या नंतर स्क्रीन इंट्रोड्यूस करू शकता. सुरुवातीला 15 मिनिटं, नंतर अर्धा तास, पण शेवटी दिवसातून फक्त 1च तास स्क्रीन द्यायला हवा. लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही यापैकी टीव्ही मुलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. टीव्हीची स्क्रीन मोठी असते आणि मुलांपासून 7 ते 8 फीट लांब असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीतील सर्वजण एकत्र बसून टीव्ही पाहू शकतात, ज्यामुळे मुलांना मोबाईल हातात घेऊन इंडिव्हिज्युअली बघायची सवय लागत नाही. या डिजिटल वर्ल्डमध्ये मुलं सुरुवातीला उत्सुकतेपोटी मोबाईल हातात घेतात, पण नंतर पालकच त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देऊन मोकळे होतात. पण अल्पावधीत दिलेला फोन कधी मुलांचं व्यसन बनून जातो हे कळतच नाही. हेच स्क्रीनचं व्यसन सोडवण्यासाठी आपल्याकडे आहेत ट्राईड अँड टेस्टेड स्ट्रॅटेजीज. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी घाबरणं बंद करा. सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले की सुमारे 40 ते 60% पालक जेवताना मुलांना मोबाईल हातात देतात, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की मोबाईल हातात दिल्याशिवाय मुलं जेवतच नाही आणि जर त्यांनी प्रॉपर जेवण केलं नाही तर त्यांची डेव्हलपमेंट व्यवस्थित होणार नाही. याच भीतीमुळे पालक मुलांना स्क्रीन दाखवतात. पण एकदा विचार करा, जर तुमची मुलं तुम्हाला म्हटली की जोपर्यंत मला सिगारेट, तंबाखू, ड्रग्स देत नाही तोपर्यंत मी जेवणच करणार नाही, तर तुम्ही मुलांना त्या गोष्टी द्याल का? नाही ना. पॅरामीटर आपण सेट करायचे असतात. तज्ज्ञ सांगतात जितकं हानिकारक मुलांसाठी सिगारेट, तंबाखू, ड्रग्ज आहेत, तितकंच हानिकारक मुलांसाठी स्क्रीन ॲडिक्शन आहे, कारण हे मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटला डॅमेज करतं. लक्षात घ्या, लॉ ऑफ सर्व्हायव्हलनुसार कोणताही मनुष्य प्राणी उपाशी राहू शकत नाही. मुलं स्वतःहून तुमच्याकडे येतील, पण जेवणासोबत त्यांना स्क्रीन देणं बंद करा. जेवण झाल्यानंतर, होमवर्क झाल्यानंतर तुम्ही गरजेनुसार त्यांना हे सर्व अलाउ करू शकता. शो साईड इफेक्ट्स. मुलांना स्क्रीन ॲडिक्शनचे जे साईड इफेक्ट आहेत याचे व्हिडिओ दाखवा. यूट्यूबवर जर तुम्ही सर्च केलं तर PUBG ॲडिक्शन, स्क्रीन ॲडिक्शन, तर तुम्हाला बरेच व्हिडिओ मिळतील ज्यात मुलांची मेडिकल किंवा फिजिकल कंडिशन चांगली नाही. त्यानंतरच मुलं तुम्ही घातलेले नियम समजू शकतील. टीमवर्कचा वापर करा. बऱ्याच वेळा काय होतं, मुलांनी जर बाबांना मोबाईल मागितला तर बाबा देत नाहीत, मग मुलं आईकडे जातात. मग आई म्हणते की बाळा अर्धाच तास घे, किंवा जरी आईने नाही दिला तरी आजी आजोबा देतातच. त्यामुळे फॅमिलीमधील सर्वांनी टीमवर्क यूज केले पाहिजे आणि टीमवर्कमध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते मुलांकडून पूर्ण करून घ्यायला हवे. बी अ रोल मॉडेल. मुलांनी जर टीव्हीचा किंवा मोबाईलचा वापर कमी करावा अशी तुमची अपेक्षा असेल तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या मोबाईलचा वापर कमी करायला हवा, कारण मुलं शेवटी तुमचंच अनुकरण करणार आहे. तुम्ही जर तासनतास मोबाईल वापरत असाल तर याचा परिणाम तुमच्या मुलांवरही होतो. यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईल वापरावर नियंत्रण आणा. लक्षात घ्या, मुलं आपण जे बोलतो ते कधीच करत नाही, पण मुलं तेच करतात जे आपण करतो. त्यामुळे तुम्ही स्वतः रोल मॉडेल बना. तुम्ही जर टीव्ही, मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा आपल्या फॅमिलीला वेळ देत असाल तर मुलं देखील हेच करणार आहे. यूज ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन. जर तुमची मुलं मोबाईल किंवा टीव्ही जास्त पाहत असतील किंवा गेम जरी जास्त खेळत असतील तर तुम्ही त्यांना मोबाईल किंवा टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट मोडमध्ये करून द्या, कारण मुलं जेव्हा ब्राईटनेस किंवा कलरफुल मोडमध्ये टीव्ही पाहतात तेव्हा त्यांना ते पाहायला छान वाटतं. ब्लॅक अँड व्हाईट कंटेंट पाहून मुलं बोर होतात. यामुळे देखील मुलांचा स्क्रीन टाईम कमी होऊ शकतो. मुलांना कामात व्यस्त ठेवा. जर का मुलांचे मोबाईल वापरणे कमी करायचे असेल तर त्याला कामात गुंतवा. त्याला जे काम करायला आवडतं ते काम जास्त करायला सांगा. जर त्यांना खेळायला आवडत असेल तर तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करा की मुलं स्वतः जाऊन खेळतील. तुम्ही त्यांच्यासोबत खेळा, जेणेकरून त्यांचं मोबाईलवरील लक्ष कमी होईल.
स्क्रीन टाईम कमी करा. जर का तुमच्या मुलाला स्क्रीनची सवय लागली असेल तर त्याला फक्त मोबाईल वापरू नको एवढं सांगून जमणार नाही, तर त्याचा स्क्रीन टाईम देखील कमी करावा लागेल. एकदम स्क्रीनचा वापर बंद करण्यापेक्षा हळूहळू त्याच्या स्क्रीन वापराचे तास बंद करा. त्यांना मुलांसोबत बाहेर खेळायला सांगा, कुटुंबासोबत वेळ घालवायला सांगा, जेणेकरून त्यांचा सामाजिक विकास होईल. डिजिटल डिटॉक्ससाठी एक दिवस ठरवा. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यासारख्या गॅजेट्सच्या अतिवापराच्या सवयीमुळे डिजिटल डिटॉक्स खूप महत्त्वाचे आहे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे काल्पनिक जगामधून बाहेर पडून वास्तविक जगाचे महत्त्व समजून घेणे. त्यामुळे तुमच्या मुलांना सांगा की आठवड्याच्या एका दिवशी आपण असा डिजिटल डिटॉक्स करणार आहोत, ज्या दिवशी आपण स्क्रीन किंवा मोबाईल अजिबात वापरणार नाही. त्या दिवशी आपण नवनवीन ॲक्टिव्हिटीज करण्यात, खेळण्यात वेळ द्यायचा आहे. यामुळे मुलांचा स्क्रीनच्या दिशेचा कल कमी होईल. लक्षात घ्या, मुलांचे स्क्रीन व्यसन हा एक गंभीर विषय आहे. हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वर पिन केलेला आहे, आत्ताच पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.